बघा आपण 8th स्टँडर्डचा 5th चॅप्टर सुरू केला होता. कोणता होता बरं तो? एक्सपान्शन फॉर्म्युले, ज्यातले आपले दोन प्रॅक्टिस सेट ऑलरेडी झालेले आहेत. प्रॅक्टिस सेट 5.1 आणि 5.2. आता आपल्याला कोणता घ्यायचा आहे? 5.3. आता 5.3 जो प्रॅक्टिस सेट आहे हा कशावर डिपेंड आहे? तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा? प्रॅक्टिस सेट 5.2 जो होता का तो a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा होता. आता जो फॉर्म्युला आहे हा कोणता आहे बरं? a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा आहे. पहिला प्लसचा होता प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये, 5.3 हा कसला आहे? मायनसचा आहे. मग a मायनस बी ब्रॅकेट क्यूब जर असेल तर काय होणार बरं? क्यूब ऑफ a म्हणजे a क्यूब. आता येणार आहे मायनस 3a स्क्वेअर बी, नंतर येणार आहे प्लस 3ab स्क्वेअर, मग येणार मायनस बी क्यूब. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं बरं? सर्व प्लस प्लस होते. या फॉर्म्युल्या बरोबर मध्ये काय बरं? सेकंड टर्म मायनस आणि फोर्थ टर्म मायनस, या दोनच टर्म मायनस, बाकी सर्व सेम आहे, काही एक फरक नाहीये. मग आता याच्यावर आपल्याला काय घ्यायचं आहे बरं? प्रॅक्टिस सेट. मग आता प्रॅक्टिस सेट आपल्याला 4.1 घ्यायचा आहे. 4.1 चा पहिले एक्झाम्पल सांगा मला. काय एक्झाम्पल नंबर फर्स्ट? काय सांगा पटकन? ब्रॅकेट 2m मायनस 5 क्यूब, हे आपल्याला एक्सपांड करायचं आहे. मग मला सांगा क्यूबचा आणि प्लस वाला आहे का मायनस वाला फॉर्म्युला आहे? मायनस वाला. मग आता मायनस वाला फॉर्म्युला आपण लिहिलाच आहे, पुन्हा एकदा लिहू वाटलं सर. बघा व्यवस्थित लक्ष द्या. काय मायनस वाला फॉर्म्युला? a मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब, हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. मग देअरफॉर याचा अर्थ हा झाला. बघा इथं ए ला काय मानावं लागेल आपल्याला? बी ला काय कन्सिडर करावं लागेल? -5. काय करायचंय? -5 किंवा 5 कन्सिडर करायचं. काय करायचंय? 5. मग आता काय होईल बघा इथं? 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय घ्यायचं? मग आता ए म्हणजे कोण आहे इथं? 2m क्यूब, मायनसला मायनस, 3 ला काय घेतला आपण? 3 घेतला. ए कोण आहे रे? 2m स्क्वेअर आहे. बी कोण आहे रे? फक्त 5 प्लस 3 इंटू ए कोण आहे बरं? 2m, बी कोण आहे बरं? 5, त्याचं काय घ्यायचं आहे बरं? स्क्वेअर, मायनस बी कोण आहे बरं? 5, 5चं काय घ्यायचं इथं? क्यूब घ्यायचं. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? शुअर एकदम? मग यांचं काय करायचं रे आपल्याला? कॅल्क्युलेशन. मग यांचं कॅल्क्युलेशन काय आहे बघा? 2 चा क्यूब किती जाणार आहे? 8. m चा क्यूब काय येणार आहे? m क्यूब मायनस 3 इंटू 2 चा स्क्वेअर किती जाणार आहे? 4m इंटू काय रे इथं? बरे m चा स्क्वेअर काय राहणार आहे? m स्क्वेअर इंटू काय? 5 प्लस 3 इंटू 2 किती जाणार आहे? 6m इंटू 5 चा स्क्वेअर काय येणार आहे? 25 मायनस 5 चा क्यूब काय येणार आहे? 125. नेक्स्ट जे जे काही कॅल्क्युलेशन ते आपण बघू. इथं काय नाही बरं? 8m क्यूब मायनस 3 इंटू 4 किती जाणार आहे? 12. 12 इंटू 5 किती जाणार आहे? 60. 60m स्क्वेअर प्लसला काय इथं बरं? प्लस 6 इंटू 25 किती जाणार आहे? 150. 25 6 जा 150. m ला m तसंच राहणार आहे, मायनस 125. आता काही सॉल्व्ह व्हायला चान्स नाही. हेच आपलं फायनल आन्सर आहे. काय बरं? 2m मायनस 5 क्यूब. बघा बरं, बरोबर घ्यायचा आन्सर. 8m क्यूब मायनस 16m स्क्वेअर प्लस 150m मायनस 125. अलग लक्षात? सर्वांच्या प्लस मायनस सर्वांना कळालं कुठं काय नक्की एकदम. सेकंड एक्झाम्पल करू का सॉल्व? मग सेकंड सॉल्व करू का नको? थर्ड सॉल्व करू का नको? थर्ड 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 फोर्थ फोर्थ काय सांगा? 58. हा याचा काय घ्यायचा आहे? क्यूब आहे. बट आता मायनसने सॉल्व्ह करणं थोडं सोपं आहे. आपण मागच्या लेक्चरला बघितलं, आठवतं का? 52 आता 52 ला आपण एक्सपांड कसं केलं होतं बरं? 50 प्लस 2 क्यूब असं केलं होतं, आठवतं ना? बट हा 60च्या जवळ आहे,
पण 60 पेक्षा कमी आहे ना, मग काय करायचं बरं इथं 60 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब असं होणार आहे, बरोबर का नाही. फॉर्म्युला आपल्याला तोच सेम ॲज इट इज यूज करायचा आहे. मग काय होईल बरं, देअरफॉर 60 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय असतं बरं, पहिल्याचं क्यूब म्हणजे कोणाचा रे, 60चा क्यूब मायनस 3 इंटू ए किती बरं इथं 60 इंटू बी किती बरं 2 चा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर, सॉरी कोणाचा स्क्वेअर घ्यायचा 60चा, पहिल्याचा स्क्वेअर घ्या, दुसरा तसाच ठेवा, प्लस 3 इंटू ए कोण आहे बरं इथं 60, बी कोण आहे बरं इथं 2, 2 चा काय घ्यायचं इथं स्क्वेअर, मायनस बी कोण आहे बरं आपला 2, 2 चा काय घ्यायचा आहे, फक्त व्हॅल्यू आपण काय केलं सबस्टिट्यूट केले. मग आता 16चा क्यूब काढायचा आहे. 16चा क्यूब आपल्याला नसला माहित तरी चालेल, तुम्हाला मी सांगितलंय झिरोचे क्यूब किती असतात रे, एका झिरोचे क्यूब 3 झिरो. आता फक्त कोणाचा क्यूब घ्यायचा आहे 60चा. आता 60चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे किती बरं 36, त्याला अजून 6 ने मल्टिप्लाय केल्यावरची क्यूब होईल ना, 6 6 जा किती होणार आहे 36, 6 3 जा किती होणार आहे 18 प्लस 3 किती होणार आहे 21, म्हणजे 6चा क्यूब किती बरं 216 आणि 1 झिरोची क्यूब किती राहणार आहे 30. क्लिअर झालं नक्की. इथं मायनसला मी मायनस घेतला 3 इंटू आता या 60चा काय घ्यायचा आहे रे स्क्वेअर, मग तुम्हाला मी सांगितलं 6चा स्क्वेअर किती होणार आहे 36, एका झिरोचे किती स्क्वेअर होणार आहे 2 झिरो इंटू किती रे इथं 2 प्लस 3 इंटू 60 इंटू 2चा स्क्वेअर किती होणार आहे 4 मायनस 2चा क्यूब किती होणार आहे 8. सिंपल आहे ना, काही अवघड आहे का नाही. मग आता 1216000 ॲज इट इज राहणार आहे मायनस, आता या सर्वांची काय करायची आपल्याला मल्टिप्लिकेशन. आता तिकडे लक्ष द्या, 3 इंटू 2 किती होणार आहे 3 2 जा 6 आणि 6 इंटू 36 आताच घेतला होता आपण, किती येतो 260, 1 2 2 0 मी तसेच घेऊन टाकले, कळालं ना. 3 इंटू 2 किती येणार आहे 6, 6 इंटू 36 इथं लिहिलं आता मी, किती आला तो 260, 2 0 आहे तसेच लिहून घेतले, झिरो काही चेंज होत नाही. बरीच आहे इथं काय तुमचा प्लस, अजून इथं कॅल्क्युलेशन आहे बघा, 3 4 चा किती होणार आहे 12, 12 इंटू 6 किती होणार आहे 60 आणि एक झिरो उरलाय बरोबर ना, हा मग हा मी इथं झिरो लिहून टाकतो आणि लास्ट वाला कोण आहे रे -8. आता या सर्वांचं काय करायचं तुम्हाला कॅल्क्युलेशन. मग आता काय करा, प्लस प्लस वाले त्यांची ऍडिशन करून घ्या, मायनस मायनस वाले वाटलं त्यांची ऍडिशन करून घ्या. ओके, मग हे प्लस प्लस वाले काय बघा इथं 216000 आणि इथं फक्त काय 600 डायरेक्ट करू शकतो 216, या 000 मध्ये 600 ऍड केला 600 साइन डायरेक्ट. आता हा मायनस वाला आहे हा पण मायनस वाला आहे, दोघं मायनस वाले, दोघं मायनस असल्यावरती काय करून घ्यायची त्यांची ऍडिशन करून घ्यायची, म्हणजे किती होणार आहे 2160 आणि हा 0 प्लस 8 किती होणार आहे बरं 8. कळालं का नाही रे बबड्यांनो, कळालं का नाही. प्लस प्लस वाल्यांची ऍडिशन केली, मायनस मायनस वाल्यांची सुद्धा ऍडिशन करायची असते, मात्र साइन कोणतं द्यायचं मायनस करायची ऍडिशन, साइन कोणतं आपण असं शिकलोय ना, -2 -3 किती होतं रे -5 होतं ना, करतो ऍडिशन पण साइन कोणतं देतो मायनसचं. कळालं का नाही नक्की. मग त्या दोघांची फक्त आपल्याला काय करायचे सबस्ट्रॅक्शन, वाटलं असं बाजूला करून घेऊ यांची सबट्रॅक्शन. काय बरं 216600 मायनस काय करायचं आहे बरं 21608 यांची काय करायची रे सबट्रॅक्शन. आता 10 मधून 8 गेला 2 राहणार, कॅरी केला 1, 10 मधून पुन्हा 1 गेला 9 कॅरी केला 1, इथं काय होईल बरं 16 मधून 7 गेला 9 कॅरी केला 1, 6 मधून किती गेले 2 किती आला 4 आला, 21 मधून 2 गेला काय आला बरं 19 आला. आन्सर किती राहणार आहे 1,94,992 बरोबर आहे का 1,94,992. काय चुकलं 1,95,112. कुठं माहिती चुकले आपले, हा तर स्क्वेअर बरोबर आहे बरोबर 6 6 36 बरोबर आहे, इथं 3 दुने काय येणार आहे 6,
6 गुणिले 36 किती जाणार आहे बरं 216. 2 शून्य तशीच आहे. विध 3 चौक किती जाणार आहे 12. 12 सक 72. 12 किती जाणार इथं 72 आणि 1 शून्य तसाच आणि प्लस काय नाही इथं -8. इथं आपली थोडीशी काय झाली सबट्रॅक्शन चुकली. आता या दोघांची ऍडिशन करून टाका. काय होणार आहे 21600 मध्ये काय ऍड करायचे आपल्याला 720 म्हणजे 216720 मायनस या दोघांची ऍडिशन किती होणार आहे बरं 21608. आता यांची फक्त काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. काय होईल बघा यांची सबट्रॅक्शन किती आहे 21670 मायनस काय करायचं आहे 21608 यांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. 10 - 8 किती होणार आहे 2. 1 देऊन टाकला 2 - 1 काय आहे 1. 7 ला 1 इथं काय राहणार आहे 5 इथं 19 बरोबर का रे. आता म्हणजे आन्सर किती आलं 1,95,112. आलं का लक्षात. नक्की एकदम काय डाऊट राहील का शुअर एकदम. हे झालं आपलं 4th वाला एक्झाम्पल. नक्की काय कसं सॉल्व्ह केलं फक्त व्हॅल्यू टाका आणि कॅल्क्युलेशन करा. 4th वाला 5th वाला सॉल्व्ह करायची गरज आहे का 5th वाला नाही सॉल्व्ह करायची गरज. 6 काय बरं थांबा 6 वाला आहे ना काय ब्रॅकेट पी 2 पी मी पी क्यूब बरोबर आहे का नाही. काय आहे 2p बर 2p आता आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे बरं a - b क्यूबचा बरोबर का नाही. मग काय होईल बघा 2p मी p याचा काय करायचं आपल्याला क्यूब इज इक्वल. मग काय राहतो बरं फॉर्म्युला आपला तोच फॉर्म्युला प्रत्येक वेळेस लिहायचा. प्रत्येक वेळेस मी नाही लिहिला पण तुम्हाला लिहायचं आहे. मला येतो म्हणून मी नाही लिहिलं तर चालेल पण तुम्हाला लिहायचं आहे का नाही येत मला. मग काय बरं पहिल्याचा क्यूब काय 2p क्यूब बरोबर का मायनस काय बरं मी क्यूब p 3 a चा क्यूब किती बरं 2p स्क्वेअर इंटू काय रे b म्हणजे काय घ्यायचं रे 1/2p प्लस काय 3 इंटू 2p इन ब्रॅकेट 1/2p स्क्वेअर मायनस काय होणार आहे 1/2p क्यूब. कळालं का नक्की ना व्हेरी गुड. डोक्यात जाते ना तुमच्या का फास्ट लिहितोय मी काही निवांत चाललंय ना ओके. 2 चा क्यूब किती होणार आहे बरं इथं 8p क्यूब मायनस इथं किती पेताडे किती 2p आहे 2 आहे किती आहे 2 आहे त्यातला एक गेला आणि एक जाईल ना इथं बरोबर का नाही. म्हणजे आता कोण राहील रे शिल्लक 3 × 2 किती होणार आहे बरं 6p 6p × 1 6p तर राहणार आहे. आता इथं प्लस वाला ओके बघा चला एक स्टेप वाढवतो 3 × 2p × 1 चा स्क्वेअर 1 आणि 2p चा स्क्वेअर किती होणार आहे बरं 2p स्क्वेअर बरोबर का नाही पोरांनो मायनस 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा क्यूब 8 p चा क्यूब p क्यूब ओके. आता बघा इथं काय झालंय इथं 2p आहे इथं 2 वेळेस 2p मग एक जाईल ना माझा काय राहिलं बघा 8p क्यूब मायनस 6p इथं कोण राहिलं प्लस 3 × 1 किती येणार आहे बरं 3 अपॉन किती रे 2p मायनस किती आहे 1/8p क्यूब बस एवढंच आन्सर बरोबर का कळालं का नाही कळालं हो की नाही नक्की काय डाऊट शुअर एकदम. अरे नका भाऊ अलग लक्षात नक्की का काय डाऊट 100%. 7 वाला घेऊ का 7 वाला 8 वाला घ्यायचं काय 8 वाला हा
ब्रॅकेट एक्स अपॉन आहे का एक्स अपॉन 3 असं एक होतं पहिलं पण आठवतं का तुम्हाला तुम्ही लहान होतं असं एक सॉल्व्ह करून दिलं होतं मी लहान होतं तेव्हा लहानपणी काय करते ते नाही सांगत पण लहान होतं एवढं सांगतो होते ना लहान का सांगू लहानपणी काय काय करत होते नको ना याचं काय काढायचं आपल्याला क्यूब काढायचं काय होईल बघा एक्स अपॉन 3 मायनस 3 अपॉन एक्स चा काय घ्यायचं रे आपल्याला क्यूब क्यूब घेताना काय घ्यावं लागतं आपल्याला पहिल्याचा क्यूब म्हणजे कोणाचा रे एक्स अपॉन 3 चा क्यूब मायनस काय असतो बरं 3 इंटू ए कोण आहे रे आपला ए कोण आहे एक्स अपॉन 3 त्याचा काय घ्यायचा असतो स्क्वेअर इंटू बी असतो बी म्हणजे कोण रे 3 अपॉन एक्स सेकंड टर्म संपली आता थर्ड वाली काय घ्यायचं आहे प्लस 3 इंटू ए वाली टर्म कोणती रे एक्स अपॉन 3 आणि बी वाली टर्म कोणती आहे 3 अपॉन एक्स याचा काय घ्यायचा असतो स्क्वेअर मायनस 3 अपॉन एक्सचा काय घ्यायचा असतो किती सिंपल सिंपल एकदम यासारखं सोपा चॅप्टर होता का आजपर्यंत कधी पाहिले तुम्ही कधीच नव्हता बघितलेला व्हेरी गुड आता काय करायचं कॅल्क्युलेशन 3 चा क्यूब काय राहणार आहे बरं सॉरी एक्स चा क्यूब काय राहणार आहे एक्स क्यूब 3 चा क्यूब काय राहणार आहे 27 मायनस 3 इंटू एक्सचा स्क्वेअर काय राहणार आहे एक्स स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 3 स्क्वेअर इंटू काय इथं 3 अपॉन एक्स प्लस नाही 3 चा स्क्वेअर 3 नाही अरे बाबड्यानो 3 चा स्क्वेअर लिहिला काय 9 लिहिला काही फरक पडत नाही मी काय केलं माहितीये का हा 3 उडन 3 उडन 3 उडन 3 उडन म्हणून केलं तरी चालतं ना बाबड्यानो नाही लिहिलं तरी चालतं सोनांना 3 चा स्क्वेअर 3 स्क्वेअर राहतो ना नाही राहत नाही लय भारी तुम्ही गंमत पाहत होता काय काय होती पुढं आता काय होणार आहे एक्स अपॉन 3 इंटू 3 चा स्क्वेअर काय राहणार आहे 3 स्क्वेअर अपॉन काय राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 3 चा क्यूब काय राहणार आहे 27 अपॉन एक्स चा क्यूब काय राहणार आहे हे छान नाही वाटत तुम्हाला असं बघायला पाण्यानो पोरांनो किती भारी आहे आता बघा कसं कसं उडल हा 3 गेला या दोन पैकी एक 3 गेला हा एक 3 गेला हा एक 3 गेला हे छान आहे हे की नाही ओके हा 3 गेला हा 3 गेला गेला का नाही गेला 2 एक्स पैकी एक एक्स गेला हा पण एक एक्स गेला अजून इथं 2 एक्स पैकी एक एक्स गेला हा एक एक्स गेला छान आहे का नाही चाललं काम आपलं आता कोणी काय जायचं राहिलं का ऑलरेडी सर्व गेले काही राहिलेलं नाही अहो अपॉन पहिली टर्म कोणती रे एक्स क्यूब अपॉन 27 मायनस इथं कोण राहिलं एक्स खाली कोणी राहिलंय का नाही फक्त काय राहिला एक्स प्लस इथं 3 गेला एक्स गेला 3 गेला 3 स्क्वेअर अपॉन कोण राहिला रे एक्स 3 स्क्वेअर अपॉन कोण राहिला एक्स मायनस कोण राहिला तिकडं 27 अपॉन एक्स क्यूब दिस युअर फायनल आन्सर सिंपल आहे का नाही किती मजा येते सॉल्व्ह करायला ती माझी नुसती अवघड आहे किती मजा येते सॉल्व्ह करायला कळलं का नक्की एकदम बरं 9 घ्यायचं का 9 घ्यायचं का 9 घ्यायचं का नाहीच आहे संपलं का प्रॅक्टिस सेट मग एक बाकी का अजून काय बाकी अजून काय बाकी सिम्प्लिफाईड सांगा पहिला क्वेश्चन काय फक्त क्वेश्चन सांगा धप क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो तुम्हाला मी सेकंड क्वेश्चनचा फर्स्ट क्वेश्चन काय रे 2a प्लस बी याचा क्यूब आहे ओके हे अच्छा मायनस याच्यात 2a मायनस बी क्यूब इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असा क्वेश्चन एक छोटासा क्वेश्चन एकदम किती आहे छोटासा जीवच जाईल बरं प्लसचा बी क्यूब प्लस वाल्याच पण फॉर्म्युला वापरायचा आणि
मायनस वाला दोन दोन फॉर्म्युले वापरायचे. इथे एकच जीव चालला होता आपला, आता आपल्याला दोन दोन वापरायचे. खूप मजा लय मजा, फक्त पाहत राहा तुम्ही इथं, पाहत राहा इथं. कळतंय ना बाबड्या, मजेत चाललंय सर्व. ओके, ए लक्ष दे, लक्ष दे. एकदा कोणता फॉर्म्युला वापरायचा? प्लस वाला. एकदा कोणता वापरायचा? मायनस. बस लगेच सॉल्व. हे छोटे एक्झाम्पल बघा, हे आतापर्यंत सर्वात सिंपल एक्झाम्पल आहे, काही विशेष अवघड नाहीये. आता पहिल्यांदा आपल्याला प्लस वाला फॉर्म्युला वापरायचा. वापरू का डायरेक्ट? श्री गणेशाय नमः. चला सुरू करायचं, सुरू आपण. बरं, पहिल्याचं काय असतं बरं, आता प्लस वाल्यात सगळे प्लसच असतात बरोबर. 2a³ प्लस 3 इंटू 2a² इंटू b प्लस 3 इंटू 2a इंटू b² प्लस b³ हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. आता दुसरा यूज करायचा, मायनस इन ब्रॅकेट मध्ये लिहायचा. काय लिहायचा? ब्रॅकेट. बघा लक्ष द्या, मग एक कोण आहे इथं? 2a³ मायनस 3 इंटू बी वाला कोण आहे रे? बी वाला बीच प्लस 3 इंटू 2a इन b² मायनस b चा क्यूब ब्रॅकेट कम्प्लीट. एवढं छोटस उदाहरण, काय लागत याला? किती सिंपल उदाहरण आहे, फक्त मांडायचं. इज इक्वल टू. आता बघा, मला सांगा, हा मी ब्रॅकेट लिहिला ना, ह्या ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे रे? मायनस आहे. ब्रॅकेट काढून टाकल्यावर मधले साईन काय होतील? चेंज. जे प्लस असतात ते मायनस होतात, जे मायनस असतात ते प्लस होतात. ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असल्यावर लक्षात ठेवायचं. कळलं मी काय बोललो? बघा ना, ब्रॅकेटच्या बाहेर जर हा असेल -3 असेल तर पुढे गेला -3 होतो का नाही होत? होतो. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यावरती मधले सर्व साईन काय करायचे? प्लसचे मायनस, बाकी नाही काही करायचे. मायनस असेल तर प्लस करायचं. काय दाखवायचं तिला? नाही इथं फक्त मी फक्त लिहितो, थोडं छान लक्ष द्या, बाकी काहीच नका करू. नसलेले लोक वापरूच नका, फक्त लक्ष द्या. आता काय करायचं आहे? क्यूब करायचं आहे. 2 चा क्यूब किती जाणार बरं? 8a³ प्लस 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4, a चा स्क्वेअर a इंटू काय येणार आहे? b प्लस 3 2 चा किती येणार आहे? 6a इंटू काय रे? b² प्लस काय रे इथं? b² मायनस इन ब्रॅकेट. पहिले कॅल्क्युलेशन करून घेऊन मग मायनस करू. 2 चा स्क्वेअर क्यूब काय येणार आहे? 8a³ मायनस 3 इंटू 2 चा स्क्वेअर किती येणार आहे? 4a² इंटू काय बरं? b प्लस 3 2 जा काय घेऊ आपण डायरेक्ट? 6a इंटू b² मायनस b³ ब्रॅकेट कम्प्लीट. व्हेरी गुड. इथं काय बरं? b³. ओके, आता काय करायचं आपल्याला? तो ब्रॅकेट काढून टाकायचा आहे. म्हणजे काय होईल बरं? बाकी तसंच राहील. 8a³ प्लस 3 2 जा किती? 3 4 जा किती जाणार आहे? 12a² b प्लस 6ab² प्लस b³ मायनस. आता जो प्लस आहे त्याला काय करायचं? मायनस. हा प्लस आहे, हा काय होईल? आपाप 8a³ मायनस होईल ना. आता मायनस आहे तर काय होईल रे? प्लस 3 इंटू 4 किती होणार आहे? 12a² b प्लस हे काय होईल? मायनस 6ab² मायनस हे काय होणार आहे? प्लस b³. ओके, आता कोणी सारखे दिसत असेल बघा, याच्यामध्ये दिसतंय का कोणी सारखे पण प्लस मायनस आहे? बघा, हा प्लस 6ab² प्लस वाला आहे आणि हा मायनस वाला आहे. काय होईल रे? 0. त्यानंतर इथं b³ प्लस आहे, प्लस आहे, प्लस वाले नाही घ्यायचे रे, मायनस वाले. बघा इथं हा मायनस वाला आणि हा प्लस वाला काय होणार आहे? कॅन्सल. बाकी कोणी आहे का? नाहीये, सर प्लस वाले. प्लस असल्यावर प्लस करून घ्यायची. मग आता मला सांगा, a² b इथं पण a² b किती? हे 12 आहे. हे सुद्धा किती रे? 12 आहे. 12 12 किती होणार आहे? 24a² b. याचा विषय संपला, याचा विषय संपला. कोण राहिला रे? a³ आणि a³ किती आहे? 2 आहे. म्हणजेच काय लिहायचं? b³ किती? 2 आहे, म्हणून 2b³. हे तुमचा आन्सर. कळालं का बाबड्यांनो? नक्की का?
काही शंका राहील का, काही थोडं ते डाऊट राहील का? एकदम छोटे एक्झाम्पल आहे, यासारखं छोटे एक्झाम्पल आजपर्यंत पाहिलं होतं का तुम्ही? नाही, एक छोटस उदाहरण आहे. पहिलं कळालं. सेकंड सेकंड सांगू का? नको. सेकंड, थर्ड, 4, 6, 4च आहे का? मग सेकंड वाला देऊ का सॉल्व करून? थर्ड वाला देऊ का सॉल्व करून? 4 वाला देऊ का सॉल्व करून? थर्ड वाला सॉल्व करू का? करू का? सेम आहे, सर्व सेम आहे. करू का सॉल्व? सांगा लवकर. सेकंड, थर्ड, फोर्थ, काहीच गरज नाही नक्की? शुअर एकदम? एकदम घरी व्यवस्थित सॉल्व करशाल? अडचण काही येईल का? नक्की नाही. मग अशा प्रकारे आपल्या इथं प्रॅक्टिस सेट 5.3 इथं संपला. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.